नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 26 आणि 27 डिसेंबर 2025च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, शक्ती NCW यंग रिसर्च फेलोशिप कोणत्या संस्थेने सुरू केली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे राष्ट्रीय महिला आयोग. ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे राष्ट्रीय महिला आयोग यांनी शक्ती NCW यंग रिसर्च फेलोशिप ही नुकतीच सुरू केलेली आहे. ओके, तर राष्ट्रीय महिला आयोग ही जी संस्था आहे यांनी ही सुरू केलेली आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर चला बघा, ही याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. शक्ती स्कॉलर्स बघा म्हणजेच काय, तर NCW यंग रिसर्च फेलोशिप ही फेलोशिप नॅशनल कमिशन फॉर वुमेन म्हणजेच NCW म्हणजेच राष्ट्रीय महिला आयोगद्वारा सुरू करण्यात आलेली आहे. आणि ही एक यंग रिसर्च फेलोशिप आहे जी की महिला केंद्रित संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 बघा, गगनयान मिशनसाठी ड्रोन पॅराशूट चाचणी कोणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो वरीलपैकी दोन्ही. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे. तर DRDO आणि इस्रो या दोघांनीही गगनयान मिशनसाठी ड्रोन पॅराशूट चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, ओके, तर प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. डिसेंबर 2025मध्ये राष्ट्रप्रेरणास्थळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला कुठे समर्पित केले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए लखनौ उत्तर प्रदेश. ओके, तर उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी डिसेंबर 2025मध्ये राष्ट्रप्रेरणास्थळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला समर्पित केलेले आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. ओके, चला बघा, राष्ट्रीय प्रेरणा स्मारक खास करून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवन आणि आदर्शांना समर्पित आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 बघा, कोणत्या राज्यामध्ये ऑटर संवर्धन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच तमिळनाडू. ओके, तर बघा, तमिळनाडू सरकारने नुकतेच वॉटर संवर्धन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, वॉटर म्हणजे उन्हाळी कोळी. ओके, हा जो संवर्धन उपक्रम आहे तो सध्याच्या काळात तमिळनाडू राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. आणि हा उपक्रम कावेरी डेल्टा परिसरातील स्मूथ कोटेड ऑटर यांच्या संरक्षणासाठी आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जिथे त्यांच्या कमी होत असलेल्या आणि मनुष्य प्राणी संघर्ष वाढल्यामुळे वन विभागाने संशोधन, लोकसंख्या निर्धारण, अधिवासाचे पुनर्निर्माण आणि जागरूकता कार्यक्रम यांसाठी या उपक्रमाची घोषणा केलेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच ओडिसा. ओके, ओडिसा राज्यामध्ये नुकतीच प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 बघा, भारताने संशोधनाला चालना देण्यासाठी कोणत्या देशासोबत कृषी कार्य आराखडा 2025 ते 27 वर स्वाक्षरी केली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो अर्जेंटिना. ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताने संशोधनाला चालना देण्यासाठी कृषी कार्य आराखडा म्हणजेच वर्क प्लॅन 2025 ते 27 अर्जेंटिना या देशासोबत स्वाक्षरी केलेली आहे. ओके, तर बघा, हा आराखडा भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजेच ICAR आणि अर्जेंटिनाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी यांच्यामध्ये 2025 ते 27 दरम्यान कृषी संशोधन, तंत्रज्ञान देवाणघेवाण आणि क्षमता विकासासाठी सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने तयार केलेलं आहे. ओके, तर माहिती लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे.
26व्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेमध्ये पुरुषांच्या ब्रास बँड प्रकारात कोणत्या दलाने पहिले क्रमांक पटकावलेला आहे? ओके, बघा ह्याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. ओके, तर भारतीय रेल्वेच्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्स या संघाने 26व्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेमध्ये पुरुषांच्या ब्रास बँड प्रकारामध्ये पहिले क्रमांक पटकावलेले आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 बघा. अरवली पर्वतांच्या किती टक्के भागात खाणकाम करण्यास केंद्र सरकारच्या मते परवानगी दिलेली आहे? ओके, तर बघा केंद्र सरकारने 0.19% एवढे केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे जी की अरवली पर्वताच्या भागात खाणकाम करण्यासाठी. ओके, तर बघा आणि बाकीचा जो भाग आहे तो 99.8 जो भाग आहे तो सुरक्षित व संरक्षणाखाली राहील असे माहिती केंद्र सरकारने नुकतीच दिलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. उत्तर प्रदेश शिक्षण सेवा निवड आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी प्रशांत कुमार. प्रशांत कुमार यांची उत्तर प्रदेश शिक्षण सेवा निवड आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. बघा पुढचा प्रश्न बघा. सरकारी योजनांच्या मागोवा घेण्यासाठी दर्पण 2.0 हा प्लॅटफॉर्म कोणी सुरू केला आहे? तर बघा दर्पण 2.0 हा जो प्लॅटफॉर्म आहे तो दिल्ली सरकारने सुरू करणार आहे. ओके, दिल्ली सरकार जे आहे ती नुकतीच सुरू करणार आहे. तर बघा काय आहे याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. सरकारी योजनांच्या मागोवा घेण्यासाठी दर्पण 2.0 हा जो डिजिटल प्लॅटफॉर्म आहे तो दिल्ली सरकार सुरू करणार आहे आणि हे रिअल टाईम एकत्रित प्रदर्शन आहे जे की विभागीय कामगिरी व विविध योजना सेवेचा प्रगती मागोवा प्रभावीपणे घेण्यासाठी विकसित केलेले आहे. ओके, हे नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर म्हणजेच NIC द्वारा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान अंतर्गत विकसित केलेले आहे आणि दिल्ली शासन लवकरच याची अंमलबजावणी करणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 11 बघा. जगप्रसिद्ध धनुयात्रा ही नुकतीच कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी ओडिसा. तर जी प्रसिद्ध यात्रा आहे जिचं नाव आहे धनुयात्रा ही नुकतीच ओडिसा या राज्यामध्ये सुरू झालेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात या यात्रेबद्दल. जगप्रसिद्ध धनुयात्रा ही सध्या ओडिशाच्या बरगडमध्ये सुरू झाली आहे. ही एक महत्त्वाची जगातील सर्वात मोठी मुक्त हवा म्हणजेच ओपन एअर रंगमंचांची सण आहे जो की ज्यामध्ये बरगड शहर संपूर्णपणे प्रेक्षकांनी नाट्यरंगभूमी म्हणून रूपांतरित केले जाते आणि कृष्ण कंस यांच्याशी संबंधित पौराणिक कथांचे सजीव नाट्य सादर केले जाते. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा ही यात्रा डिसेंबर 2025मध्ये सुरू झाली आहे आणि अनेक कार्यक्रम यामध्ये साजर होत असतात. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12 बघा. ब्ल्यू ओरिजिनच्या NS-37 मोहिमेमध्ये अंतराळामध्ये जाणारा पहिला व्हीलचेअर वापरणारा कोण आहे? तर बघा ह्याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन डी म्हणजेच मिची बेंथोस. ओके, तर मिची बेंथोस हा ब्ल्यू ओरिजिनच्या NS-37 मोहिमेच्या अंतर्गत अंतराळामध्ये जाणारा पहिला व्हीलचेअर वापरणारा आहे. ओके, तर पहिला असल्यामुळे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा ठरतो तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.